आलीस का? बरं झालं, वेळेवर आलीस. जा, हात पाय धुवून ये आणि जेवायला ये लगेच. अहो तुम्ही करा सुरुवात. हो. ये बस. खूप जागा फिरलीस का ग? दमलेली दिसतेस. हो आजोबा, ॲक्च्युली मला खूप होप्स होत्या, पण एकही जागा आवडली नाही. प्रत्येक जागेत काही ना काही प्रॉब्लेम होता. तशी एक जागा बरी वाटली मला, पण तिचा कॉरिडॉर जरा डल होता. म्हणजे आतून तशी बरी आहे, पण तिथे पोचताना जर डल वाटत असेल तर कसं चालेल? जाऊ दे ग, तू जेव आता. जागा काय दुसरी बघता येईल नंतर. ईशा कशी काय झोपली आता? एरवी ती टाळाटाळ करते ना यावेळेस झोपायला. अगं ती सईशी खेळत होती. आता सईला झोपण्याची गरज होती ना, तिच्याबरोबर ही पण झोपून गेली. वा, छान. सई बरोबर छान मैत्री झाली. आजोबा, ताईची काय खबर आहे कुठे ती? काही विचारू नको. काहीतरी ते इव्हेंट्सच्या का कसल्या तरी कंपनीत आहे आणि त्यासाठी सारखी फिरत असते. आम्ही तिकडे गावाला असतो, क्वचित कधीतरी फोन करते. आता ती सांगते त्यावर विश्वास ठेवावा लागतो. काय करणार दुसरं? तुम्हाला माहितीये, गेल्या 3 वर्षात तिने मला एकदाही फोन केला नाहीये. ईशाची विचारपूस करायला सुद्धा नाही. कमाल आहे ना ताईची. असं कसं वागू शकते ती? हो, आपण आहोत ना चालवून घेणारे. न चालवून घेऊन काय करणार? आपली नातच आहे ना ती. काय सोडून देऊ शकतो तिला? होईल आपला जीव. आता ती आपल्याकडे काही लक्ष देत नाही ही गोष्ट वेगळी. दृष्टी आड सृष्टी. तिचं बरं चाललं असेल असं आपण आपलं गृहीत धरायचं.